मंडळी, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा हात स्वतःहूनच तुमच्या डोक्याला मारून घेईल. या बाईने सातासमुद्रपार जाऊन असा काही गोंधळ घातलाय की तिला अटक करणाऱ्या ऑफिसरने असं स्टेटमेंट दिलं की माझ्या 40 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये इतकी बेईमान, फसवी आणि धूर्त बाई मी पाहिली नाही. मंडळी, ही बाई आहे 51 वर्षांची नरिंदर कौर आणि हिला अटक झाली आहे ती युनायटेड किंगडममध्ये. ही बाई मोठमोठ्या महागड्या ब्रँड्सच्या दुकानांमध्ये जाऊन आधी वस्तू किंवा कपडे चोरी करायची आणि नंतर काउंटरवर जाऊन तेच कपडे देऊन सांगायची की मी हे अगोदर घेतलेले आणि ते आता मला रिटर्न करायचे आहेत. अशा प्रकारे वस्तू विकत न घेताच ते रिफंडचे पैसे मिळवू लागली. एक दिवस CCTV कॅमेऱ्यामुळे ती पकडली गेली आणि तिची चौकशी झाल्यावर जे समोर आलं ते ऐकून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सचं तर डोकंच भिरभिरलं. तिने सांगितल्याप्रमाणे हे काम ती काल आणि आजपासून नाही तर गेल्या 9 वर्षांपासून करत आहे आणि आजपर्यंत तिने 1000पेक्षा जास्त वेळा हा गुन्हा केला आहे. आणि हे असं करून तिने आतापर्यंत 5 लाख पाऊंड्स म्हणजे जवळजवळ 5.5 करोड रुपये रिफंड्सच्या नावे मिळवले. तिच्या घरात जवळजवळ 1,60,00,000 रुपये इतकी कॅश आणि अतिशय महागड्या वस्तूसुद्धा मिळाल्या. तिच्यासाठी हे इतकं नॉर्मल झालं होतं की दिवसाला ती कितीतरी ब्रँड्सच्या दुकानात जाऊन हे काम करत होती. मंडळी, गेली 9 वर्षे ही बाई इंग्रजांकडून बहुतेक आपला बदलाच घेत असावी, जो एवढा मोठा लूपहोल हिला सापडला. आणि हिला पकडल्यानंतर UKच्या दुकानांनी तो लूपहोल लक्षात घेऊन आता आपली सिस्टम बदलली आहे.